सुगंधी अशा पुष्पांनी त्या बालकाला सुशोभित करायचंय. बालकाला कुंकुम तिलक लावून त्याला सुगंधी हृदयानं असं सुशोभित करायचंय. गुणी गोपाळया गोविंदया गुणी गोपाळया गोविंदया गुणी गोपाळया गोविंदया गुणी गोपाळया गोविंदया गुणी गोपाळया बालकाला पाण्यामध्ये ठेवून त्यांच्या भगवंताच्या बालरूपामध्ये भगवंताच्या कानामध्ये आता नामकरण त्याचं नाव ठेवण्यात आलं. श्रीरामचंद्र श्रीराम असं त्या भगवंताच्या नवीन अवताराचं नाव आहे. आणि अशा त्या नव अवतारासाठी भगवंताच्या अनेक सुवासिनी त्या ठिकाणी पाण्याचं गायन मोठ्या भक्तिभावानं करतात. जो 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 रे जो 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 रे रघुराया भक्ता वत्सल सदया बाळा जो रे जो 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 रे रघुराया. अनेक अलंकारांनी सुगंधी अशा पुष्पांनी त्या बालकाला सुशोभित करायचंय. बालकाला कुंकुम तिलक लावून त्याला सुगंधी हृदयानं असं सुशोभित करायचंय. गुणी गोपाळया गोविंदया गुणी गोपाळया गोविंदया गुणी गोपाळया गोविंदया गुणी गोपाळया गोविंदया गुणी गोपाळया. बालकाला पाण्यामध्ये ठेवून त्यांच्या भगवंताच्या बालरूपामध्ये भगवंताच्या कानामध्ये आता नामकरण त्याचं नाव ठेवण्यात आलं. श्रीरामचंद्र श्रीराम असं त्या भगवंताच्या नवीन अवताराचं नाव आहे. आणि अशा त्या नव अवतारासाठी भगवंताच्या अनेक सुवासिनी त्या ठिकाणी पाण्याचं गायन मोठ्या भक्तिभावानं करतात.